नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आज सुट्टी घेतली मी. आज काय कामाला नाही गेलो. आज बरं पण वाटत नव्हतं गायत्रीला, त्यासाठी सुट्टी घेऊन घेतली. आज गायत्री बोलले काय जाऊ नका म्हणे आज कामाला. हा गायत्री, तुला टिफिन नाही आता आता तुझी तब्येत खराब आहे. आता तू बनवते ना गायत्री जेवण, पण आता मला नाही येत बनवता, तर काय बनवू सांग बरं. खिचडी बिचडी हा चल, संध्याकाळी मी खिचडी बनवेल मग. बस काय काय आलं आता आंघोळ केली ना गायत्री तू, आता लगेच झोप येते तुला. हा गायत्री रात्री झोपली होत्या तू. 10 वेळा उठून उठून बसलेली, नाक बंद होत होतं, मला श्वास घ्यायला मिळत होता. मग ते बामची बॉटल होती ना जवळ. नाकात घालून अरे नाकात नाही, पण असं नाकात नको घालू. पण ते अशी ते असं नाकाजवळ तर लावून बसायचं ना ती बॉटल. बसून राहू, बसून नको राहू, पण असं काहीतरी छातीला काय डोक्याला लावून घ्यायचं ना. अरे लक्ष देत जाऊ गायत्री. आता लक्ष, मी 2-3 वेळा उठलो ना बरं, मी नाही उठलो झोपेत. मग ते जाऊ दे. आता तेलचा पाऊस संपला काय? हा सगळंच किराणा संपून जातो का गायत्री आपला? गायत्री 4,500चा किराणा भरला होता. हा 4,500चा किराणा म्हणून डायरेक्ट 30 तारीख येईपर्यंत सगळं संपून जातं. अरे खायला नाही लागत म्हणजे दोघं जण काय खातो गायत्री? किती किलो गहू खाल्ले तरी आपण? नाही खरंच सांग गायत्री, गहू सांगतोय मी, तांदूळ बाजरी सोड. गहू किती किलो लागलेत या महिन्याला आपल्याला? किती? हा नंतर परत 4 किलो आणलेत. 9 किलो. आणि आता 1 किलो आणलं ना पीठ. काल पीठ आणलं 1 किलो. हा म्हणजे 10 किलो पकड असतो. म्हणजे मित्रांनो 10 किलो या महिन्यामध्ये गहू, आणि 5 किलो नाही, बाजरी किती किलो आणली होती? हा बाजरी 2 किलो आणि 5 किलो तांदूळ, म्हणजे 10-15. 4 आहे ना, 5 किलो होते ना. हातल मध्ये 10 4 ते 14, म्हणजे 16 किलो आपल्याला कड. हा मग तेच सांगतोय ना, 15 किलो 17 किलो खाल्लं म्हणजे आपण तांदूळ, गहू आणि बाजरी मिळून दोघच जण. म्हणजे म्हणजे गायत्री मग आपले ते गावकडे जायच नाही. 7 किलो तांदूळ हा आणि 10 किलो गहू हा आणि असं बाजरी. बरोबर. असं बरोबर करतात ना मग ते. हा ते बरोबर भरतात. मग आपण तर आपलं तरी 15 किलो 15 किलो. त्यांचं बरोबर आहे ना. हा 20 किलो. मग ते 4 जण आहेत. मग आपण 2 जण 10 बरोबर आहे ना, 15. हा 15 किलो. हा बरोबर आहे. तरी पण मग असं नाही करता येणार का गायत्री? हा आपल्याला असं नाही करता येणार? गावाकडनंच भरून घेऊन यायचं ते. तो हा राशन ना तांदूळ भेटस ना. अक्काले सांग दिसू ते कंट्रोल ना तांदूळ राहतच ना म्हणा. तांदूळ काय गहू हा चांगले लागतात ना ते पण ना कंट्रोलचे. हा पण इथं आणायला खर्च किती येईल गायत्री? गावाकडनं ते कंट्रोलचा तांदूळ गहू आणणं म्हणजे गाडी करायला लागेल. हा मग कसं काय आणता येईल? मग समज आपल्याला लांबकणीवरनं धुळ्याला यायला लागेल. धुळ्यावरनं ती सकाळची ट्रेन आहे. मग सुरत गाडीमध्ये टाकून दिलं, तिथून बसलं का सीधा इथे येऊन जातं, कुठंच जात नाही. सुरत गाडीवर धुळ्यावरनं तिकडे ते लांबून जातं. ते घरावरनं दारातनच घेऊन जातील ते त्या गोण्यावर. मग ते गोण्यांचे पण पैसे घेत असतील ना गाडीवाले? 50 रुपये घेतात. हा का? अशी गाडी केली तर मागणी. समज 50-50 किलो भरला आपण, गहू 50 किलो आणि तांदूळ 50 किलो. कंट्रोलचे तांदूळ खराब होऊन जातात. हा ते पण आहे. एक वर्षभर नाही जाणार. 6 महिन्या पकडतो, 6 महिना जातील ना. पण 6 महिन्या टेन्शन नाही ना गायत्री. हा किराणामध्ये गहू आणा का तांदूळ आणा का काय. मित्रांनो नुसतं बारीक बारीकच भरतो. हे बघा इथं कडधान्य आहे. हा आपली बोरीच्या यात्रेला ना. ठीक आहे बघू बरं. आता बोरीची आता सारंगखेडाची जत्रा झाली. आता बोरीची यात्रा आहे. मग हा जत्रा आणि यात्रा एकच आहे. मित्रांनो आमचा महिन्याचा किराणा म्हणजे 4,500चा भरला होता मी. तरी आम्ही वरून आणले होते परत, म्हणजे 5,000चा
आज महिन्याचा आम्हाला फक्त दोघांना किराणा लागतो मित्रांनो. ते दूध साखर वगैरे त्या गोष्टींबद्दल नाही बोलत आहे. महिन्याचा म्हणजे 5,000 रुपये आमचा नुसता किराणाच भरला जातो. कडधान्य झालं, आपले काय ते वाटाणे, मटकी, किती तूर चपात्या डाळ. खाणार? हां, चपात्या किती बनवतो मला? आता 3 चपात्या खाणार. बस. हां, बस. म्हणजे 5,000चा आमचा 4. 5,000चा आमचा नुसता किराणा जातो आणि त्याच्यामध्ये आमचा रोजचा दूधचा खर्च वेगळा म्हणजे 100 रुपये दुकानाचा खर्च पकडून घ्या तुम्ही रोजचा. बरोबर? म्हणजे 3,000 तर खुल्लेच झालेत असे पकडा तुम्ही. आणि ते 5,000 ते 3 ते 8 आणि अजून माझे 500 3,000 रुपये. म्हणजे जे माझं ट्रॅव्हलिंग खर्च आहे ना ते 3,000 पकडा तुम्ही. 5 6 7 8 9 10 11,000 रुपये असेच खर्च होतात ना गायत्री. हां, म्हणजे महिन्याचं आपण नियोजन काहीच नाही म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट नुसतं असं खुल्लं मोजले तरी 11,000 रुपये होऊन जातात ना गायत्री. त्याला काही इकडे तिकडे डोकं लावायची गरजच नाहीये. डोकं लावायचं नाही. म्हणजे किराणा आणि रोजचा दूधचा खर्च आणि माझं ट्रेनचे पास 3,000ची म्हणजे 11,000 रुपये. हां, मग बापरे. बापरे. म्हणजे मित्रांनो विचार करा, 11,000 रुपये मी नुसतं किराणा दूध वगैरे आणि माझे ते 500 भरतो आणि आपले किती घर भाडं 9,000 8,500 तर 9,000 रुपये माझं घर भाडं जातं मित्रांनो. लाईट बिल पाणी बिल पकडून 9,000 रुपये आरामात जातात मित्रांनो. बघ म्हणजे काय पुरेल का काय ते 18-19,000 रुपये तर असेच जातात आपले. हा, म्हणजे 20,000 तू पकडूनच घे ना बरोबर. हा, महिन्याचा खर्च आपल्याला 20,000 आहे. सांगा मित्रांनो, आता 20,000 रुपये जर मुंबईमध्ये नुसतं आमचं घर भाडं नुसतं बाहेरच 20,000 रुपये खर्च जात आहेत तर काय सेव्हिंग होणार आहे बरं तुम्ही सांगा बरं. हा गायत्री, काय सेव्हिंग होणार आहे एवढ्या पैशांनी. मग आणि आपण म्हणतो घर घेऊया, फ्लॅट घेऊया, रूम घेऊया. नंतर घेऊया ना. हा, काय नंतर घेऊया असे 20,000 रुपये नुसते खुल्ले महिन्याचे जातात. हा मित्रांनो, परत त्याच्यामध्ये अजून डॉक्टरचा खर्च वेगळा. महिन्यातनं 2 वेळा तर 101% डॉक्टरकडे आम्हाला जायलाच लागतं. ते महिन्याचे आपले 2-2,500 रुपये पकडूनच घे काय ते डॉक्टरचा. तुमचंच खर्च मला. नाही, मी म्हणू, तू म्हणू का तुम्ही त्रिशू. दोघं मायलेकीचे. हा चल, त्रिशूला तर घेऊन जायला मित्रांनो. डॉक्टरकडे गेल्यानंतर 1,000 रुपये कुठे जातात काहीच समजत नाही डायरेक्ट. ते डॉक्टरची फी 200-300 रुपये होऊन जाते. ते औषधी वगैरे काही लिहून देतात, लाईक क्रीम वगैरे काय असते ती. 1,000 रुपये म्हणजे पकडूनच घ्या तुम्ही डॉक्टरकडे गेलो म्हणजे ते 2-2,500 रुपये खर्च. म्हणजे आमचा महिन्याचा खर्च काय 22,000 आणि 23,000 रुपये मित्रांनो. आता काय बोलणार माणूस सांगा. आता काय सेव्हिंग करणार आणि आईवडिलांना घरी काय पाठवणार. टाकलं काय? हा, काय आलं, कशी भाजी बनवली तू. आज अंडे बनवलेत. आज काय वार आहे. मंगळवार आहे ना. हा ठीक आहे, आज चालतं. आज मंगळवारचे अंडे बनवलेले. ऐका ना, हा, मी भाजी नाही टाकलं. नाही आता ते चाटून बघ बरं तू. टाकलं. हा मग. सांगतो. हा टेस्ट करून बघतो. हा, टेस्ट करून बघ, चाटी द काहीतरी आपला भाषा मा बोलतोच काहीतरी. थोडासा आपला शब्द पण लागतच ना काहीतरी. हा, चाकी दग भो, मग चाकी दग, चाटी दग, चाकी दग. मग काय पण बोल. आता प्युअर आयरन येत ना काहीतरी आपण. चाकी दग भो अशी बस. आई नशे का खार दखिले ना. चाटी दग म्हणजे काय होय ना. आता चाटून बघ थोडंसं, त्याच्यात काय झालं आता. थोडाफार आयराणी शब्द पण येऊन जातात ना काहीतरी. हा, तू प्युअर मराठी आहे, प्युअर गुजराती आहे ना तू. हा. मित्रांनो, आमचं लग्न वगैरे कसं झालं काय झालं याच्याबद्दलला व्हिडिओ बनवणारच आहे मी. तो व्हिडिओ अपलोड करणारच आहे. फक्त आमचा महिन्याचा खर्च किती आहे ना तेच तुम्हाला सांगायचं होतं. आमचा महिन्याचा खर्च म्हणजे आता तुम्हाला सगळं क्लिअर एक हिशोब सांगितला मी. 1,000 रुपये पकडून सांगितलं तुम्हाला मी. 3,000 दुधाचे, 3,000 माझे ते बसचे काय ट्रेनचे 500, परत आमचा किराण्याचा खर्चाचा, परत जो महिन्याला जो खर्च लागणार आहे तो, म्हणजे घर भाडं पकडून सगळ्या गोष्टी पकडून आम्हाला 22,000 ते 23,000 रुपये नुसते खर्च होतात महिन्याचे मित्रांनो. तर विचार करा तर आमचे गावाकडे 22-23,000 पगार असतो. हा 22-23,000 पगार तर हा ना गायत्री, यार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना गायत्री. एवढे पैसे नुसते आपले असे वरच्या वर जातात ना स्वतःसाठी, पण काय करत नाहीत ना गायत्री. हा, का चाल बाबा तुला काय सोनं घेतोय का चांदी घेतोय, काही लेणं देणं काहीच नाही ना गायत्री. तरी इथला पण एवढे पैसे खर्च होऊन जातात. मित्रांनो, म्हणजे विचार करा की मुंबई किती महागडी सिटी आहे मित्रांनो. राहण्याचं जेवढं महाग आहे
तर खाण्याचा विचार करा. गावाकडे 500 रुपयामध्ये आठवड्याचा बाजार होऊन जातो मित्रांनो. इथं 500 रुपये दिवसाला लागतात. 200 रुपयामध्ये आहे बाजार करून आणते. मग 200 रुपयामा मन माय बाजार करलायस माहितीये का? लांब करेना बाजार माहीत 200 रुपयामा. मध्ये पिशवी भरून जाते. मग 100 रुपयामध्ये पिशवी 100 भरून. रुपयामध्ये खाण्याचं पोरांना येऊन जातं. हा मग काय सांगा ते. म्हणजे बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. एवढी 20 आणि 22,000 रुपये नुसते आम्हाला किराण्याला खर्चाला लागतात, घर चालवायला लागतात. म्हणजे हा निव्वळ खर्च आहे मित्रांनो, एकदम क्लिअर कट खर्च आहे. त्याच्यामध्ये खोटं बिटं अजिबात नाही. हाय म्हणजे हाय. 22 नका पकडू, पण 20,000 काही करून 101% वरच्या वर जातात डायरेक्ट, वरच्या वर. स्वतःसाठी आम्ही काहीच करत नाही अजून, काही म्हणजे काहीच करत नाही. तर ते गायत्रीच्या अंगावर तुम्हाला काय सोनं बिनं काय दिसतंय का? काहीच नाही. कानामध्ये त्या फक्त लग्नाच्या बाळ्या आहेत तेवढ्याच आहेत. त्याच्यानंतर तिला अजून सोनं काय चांदी सुद्धा घेतलं नाही अजून. त्या माझ्या मम्मीने करून दिली. हा ते पण त्या गायत्रीच्या मम्मीने करून दिलेले आहेत. म्हणजे लय अवघड परिस्थिती ना गायत्री. चल रे बाबा, त्यापेक्षा आपण गावले जायचं राहू. बैठे ते काम करेल परवडी. मग काय काम करतात नाही. काय काम करशात मग काहीतरी करी माणूस. आडे एक सांग माले, इथला 20,000 रुपया खर्च करीच नाही, काहीच जर मागे नाही पडा ना तरी 10,000 कमाईच नाही, चांगलं राही ना मग माणूस. हा चला. मग 10,000 कमवून तरी खुश राहणार तिथं आपण. हा जाऊ दे यार, बघू थोडे दिवस आपण. एवढे पैसे जर असे वरवर जात असतील तर काय राहून काय फायदा आहे मग इथं. हा याचा हिशोब करतो का कधी काहीतरी आपण? फक्त बस दिवस जातोय, रात्र येते कामाला जायचंय. हिशोब केला ना आज तुम्ही? हा मी केला ना हिशोब. हा मग ठीक आहे चालेल. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.